स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा आणि खूप छान तुमचं आरोग्य खूप छान असं जाऊ दे असं मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आज आहे भाषा दिन. महाराष्ट्राची आपली भाषा आहे ती, त्याचा दिन आहे. आज मुलं गेलेली स्कूलमध्ये नऊवारी साडी घालून. आमची रिद्धी नऊवारी साडी घालून गेलेली, त्यामुळे आज जास्त काही शूट करता आलं नाही. जेवढं मिळेल तेवढं केलेलं आहे. सगळं मिक्स केलेलं आहे ते दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. आज भाषा दिनच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. जर कसं खेळतो आहे आमच्या सिंबा, त्याच्यावर असं खेळत असलं ना की खूप छान प्रकारे तो खेळतो. त्याला असं खेळायला पाहिजे मुलं. रिद्धी असले की खेळते, आम्ही काय खेळणार? आम्ही फक्त जवळ घेणार, जवळ बसवणार, बस झालं एवढंच. आता तो बघा चांगला मस्ती करतो. तिला मी तेच ओरडते, आता तो जेवला आहे, जास्त त्याला हे करू नकोस. आता मग हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहावा. तर आज मम्मी कोणती रेसिपी करणार आहे? मम्मी आज मी बनवणार आहे गावची बोरं. आज गावी जी बोरं बनवतात ना, ती आज मी बोरं बनवून दाखवणार आहे तुम्हाला. चला पाहूया, साहित्य पाहूया. साहित्याचा व्हिडिओ काय मी काढता आला नाही, मी डिलीट झाला आहे रिद्धीच्या हातातून. दीड तास मी भिजत ठेवलं होतं पीठ. गूळ, खोबरं, गोळे करून घेतलेले आहेत. धुतलेले तांदूळ असतात ना गावचे, ते धुवून चांगले सुकवून 2 दिवस भाजून वगैरे ठेवलेले आहे. झरझरीत, जास्त पण एकदम बारीक नाही काढायचे, थोडे हलके हे काढायचे. तेल बघा आता अशा प्रकारे ते पीठ करून घेतलं आहे. ते पीठ गूळ घ्यायचं आपल्या चवीनुसार, जसं गूळ हवं आहे तसं. खोबरं टाकायचे, घालायचे चवीप्रमाणे थोडंसं, आणि वेलची पूड, आणि थोडंसं हलकं मीठ, आणि थोडंसं आपलं तूप टाकायचं. अशा प्रकारे हे सगळं मिक्स करून चांगलं मळून घ्यायचं आहे. एकदम बारीक गरम पाण्यात थोडं हलकं गरम पाणी करायचं आहे, मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी हे बघा पीठ वगैरे सगळं मळून घेतलेलं आहे, गोळे बनवले, आणि आता हे असे तळून घेते. हे गुलाबजामुनसारखे दिसतात हे बघा. आणि हे नुसते फक्त तुम्ही खाल्लात ना खूप छान लागतात. असं वाटतं एक तोंडातच घालत जावं. कंटाळा येणार नाही खायला. असे झाले आहेत. तुम्ही करून पहा, तुम्हालाही आवडतील. अशा प्रकारे मी करून बघितलेले आहेत, खूप छान लागतात. आणि गावावरनं कधी कोण येत असेल तर गावची माणसंही अशी भेट देतात. असे लालसर करायचे आहेत आणि मस्तपैकी तळून घ्यायचे. बोरं तयार झालेली आहेत. पूर्वी कशी माणसं यायची गावावरनं की बोरं घेऊन यायची, म्हणजे ती कशी गावची भेट खूप छान वाटायची. आणि आता असं कोण करत नाही. आता काय विकत सगळं घेऊन जातात, विकत आणतात, असं चाललेलं आहे आता. पूर्वीची ही पद्धत जरा मला म्हणजे जरा आवडली, म्हणून आम्ही ही रेसिपी करून बघितली. आणि मला असं वाटलं की तुम्हाला ही शेअर करावं, म्हणून मी तुम्हाला शेअर केली. तुम्हीही केली असेल माहिती नाही, पण ज्यांनी कोणी केली नसेल त्यांनी ही रेसिपी करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी आणि कशी लागते. हां, चला, श्री स्वामी समर्थ. आता तुमची रजा घेते. बाय. रिद्धी आली आहे. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काय चांगलं वाटलं असेल तर कमेंट पण करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. बाय. श्री स्वामी समर्थ. आणि आमच्या मुलीची आणि आईची जोडी कशी वाटते तुम्हाला? मदर अँड
डॉटर कशी वाटते तेही सांगा आणि शॉर्ट्स पण कसे वाटतात आमचे सांगा. आणि आजच आम्ही नवीन शॉर्ट टाकले आहेत ते पण बघा. बाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.